माझी कामाची पद्धत जरा वेगळी आहे. वेडवाकडं काम सहन करणार नाही. जिल्ह्यात दर्जेदार कामं झाली पाहिजेत असा थेट इशारा अजितदादांनी दिला आहे. विकासाची कामं करताना कुणी खंडणी मागता कामा नये. जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे असं अजित पवारांनी सांगितलं. बीड जिल्हा सध्या सातत्यानं चर्चेत आहे. जिथे तथ्य असेल तिथे संबंधितांवर कारवाई करणार, तथ्य नसेल तर कारवाई करणार नाही अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली. आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, स्वतःची प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा, चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना सोबत ठेवू नका असं मार्गदर्शन करत अजित पवारांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला. काम करताना मी जातपात पाहत नाही. चुकीची कामं झाल्यास मुखोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही. चुकीचं वागल्यास कुणाचीही गय करणार नाही. कारवाई केली जाणार असा सज्जड दम अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. चुकीची माणसं आजूबाजूला ठेवू नका. मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका. कुणी कितीही जवळचा असला तरी चुकीचं खपवून घेऊ नका असा कानमंत्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. बीड जिल्ह्यात बदल झालाच पाहिजे. चुकीचे पायंडे बंद झाले तरच जिल्ह्याचा विकास होईल. आपण इथे काम करण्याकरता आलोय, विटी दांडू पतंग खेळण्याकरता नाही अशा शब्दात अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. हौशे नवशे येऊन मला फार भेटायला लागलेत. रंग बदलणारे सरडे सगळीकडे असतात, इथेही आहेत. तसं चालणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला. रील्स वगैरे खपवून घेणार नाही. रिव्हॉल्वर कमरेला लावून फिराल तर लायसन्स रद्द करण्याचे आदेश देईन. चुकीचं वागल्यास कलम लावली जातील असा सज्जड दम अजित पवारांनी दिला. अजित पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. बीड जिल्हा प्रकरणामुळे जिल्हा नियोजन मंडळ बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना दणका दिलाय. जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंचा पत्ता कट केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित आणि भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोगस बिलाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना घेरलं. काही पुरावे असलेला पेन ड्राईव्ह अजितदादांना देणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आका की जय हो, आका की जय हो अशा घोषणा दिल्या. बीड हत्याप्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या. 51 दिवसांनंतरही कृष्णा आंधळे कुठे फरार आहे याचा शोध कधी घेणार असा सवाल त्यांनी केला. तर देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. बीड हत्या प्रकरणाची संसदेतही चर्चा व्हायला हवी आणि मविया खंडणीचे प्रकार पूर्ण ताकदीनं संसदेत मांडणार असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय. तर अमित शहांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार असंही ते यावेळी म्हणाले. सुप्रिया सुळेंनी कृषी विभागात घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. पीक विमा योजनेतही घोटाळा झालाय हे समोर आल्यानंतरही अद्याप कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारलाय. तर पीक विमा आणि हार्वेस्ट घोटाळ्याबाबत चर्चा करण्यात यावी अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली. जळगावातल्या मनमोडी इथं पाणीपुरवठा योजनेच्या घोटाळ्याचा आरोप होतोय. या प्रकरणी चौकशीसाठी उपोषणाला बसलेल्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पालघरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. या प्रकरणातील फरार आरोपींपैकी दोघे राजस्थानला गेल्याची माहिती मिळते आहे. या आरोपींच्या शोधाकरता पोलिसांचं पथक परराज्यामध्ये दाखल झालेलं आहे. सर्वसामान्यांच्या गृहपूर्तीसाठी शासन कटिबद्ध असून येत्या 2 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात तब्बल 1 लाख नवीन घरांच्या उभारणीकरता प्रयत्न करू अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचारांकरता आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्थसहाय्याची रक्कम निश्चित करणे आणि रुग्णालय संलग्नीकरणाचे निकष ठरवणे या संदर्भात शिफारसी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील 20 सदस्यांची जम्बो समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर येते आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
तर आमच्या मागण्या पूर्ण होतील की नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला. जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून खडकवासलामधील पाण्याची तपासणी करण्यात आली. यात इकोलाय आणि कॉलिफॉर्मचे जीवाणू आढळल्यानं हे पाणी प्रक्रियेशिवाय पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सांगलीमध्ये जीबीएसचे आणखी 3 रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 6 वर गेली आहे. रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात जीबीएस आजारानं हैमान घातलंय. मात्र मावळ तालुक्यामध्ये या आजाराचा सुदैवानं एकही रुग्ण सापडलेला नाही. परंतु मावळ तालुक्यात आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे. तालुक्यातील आरोग्य विभागानं नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. राज्यातील जीबीएस संबंधितांची संख्या 127 वर गेलेली आहे. तर पुण्यातून ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 56 वर्षाच्या जीबीएस बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. राज्यातील हा दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालेली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचं निदान करण्यासाठीची एनसीव्ही चाचणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन थेरेगाव रुग्णालयात मोफत केली जाणार आहे. या आजाराची माहिती देण्याकरता हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. पुणे पालिका जीबीएस रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी हॉस्पिटलचं बिल भरण्याकरता 1 लाखांची मदत करणार आहे. 14 जानेवारी नंतर खासगी रुग्णालयात दाखल झालेल्यांना ही मदत केली जाणार आहे. यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी यवतमाळच्या पुसदमध्ये आढावा बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात असे निर्देश खासदार संजय देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोयना भागातील पायट्या चावाडा इथून प्रतिवर्षाप्रमाणे माघ वारीसाठी पायी दिंडीचं पंढरपूरला प्रस्थान झालंय. दिंडीत पाटण तालुक्यासह रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो वारकरी सहभागी झालेत. मालेगावातील दोणवाडेमध्ये माथे फिरून शेतातील 1 एकरवरील मिरीचं पीक उद्ध्वस्त केलं. पाईपलाईनची मोडतोड केली. पोलिसांनी या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. वर्ध्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात आली. सोयाबीन चांगल्या प्रतीचं नसल्याचं सांगून खरेदी करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे खर्च करून सोयाबीन विक्रीकरता घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना डबल खर्च करून सोयाबीन परत येण्याची वेळ आली. नांदेड जिल्ह्यातील लोहगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेची शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टर टाके घालायचे विसरले. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना धारेवर धरलं. याबाबत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी असं तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यानं घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र मागणी नसल्यानं घाऊक बाजारात पालेभाज्यांना कवडीमोल भाव मिळतोय. शेतकरी त्यामुळे हवालदिल झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा नियोजन समितीला विकासासाठी 1314 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्या मागणीचा आराखडा प्रशासनानं तयार केलाय. समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या मुकुंदवाडी परिसरामध्ये जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र या कामावेळी ड्रेनेज लाईन तुटून ड्रेनेजचं पाणी जलवाहिनीच्या खड्ड्यांमध्ये साचलं. त्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. मावळात राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत दारुंबरे गावाची निवड करण्यात आली. सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्याकरता मिशन अभियान राबवण्याचं कृषी खात्याचं उद्दिष्ट. तर या गावात पुढील 3 वर्षांकरता ही योजना राबवण्यात येणार आहे. मालमत्ता करावर कोणत्या प्रकारची व्याजमाफी देण्यात येणार नाही. व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता धारकांकडून थकबाकी चालू आर्थिक वर्षाची वसुली करण्यात येणार आहे. ही भूमिका छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनानं मांडली आहे. गेल्या 3 वर्षांपासून प्रशासनानं मालमत्ता करावर व्याजमाफी देण्याची योजना आणली नाही. जुन्नर तालुक्याच्या उदापूर गावामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतात पाणी भरत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला. यात तरुण शेतकरी जखमी झालाय. त्याच्यावर नारायण गावातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नाशिकमध्ये महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभाग यांच्या वतीनं तांत्रिक कामांमुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येईल। नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। राज्यातील 65 मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून 17% पाणी नाश होत असल्याचं चित्र असून कालव्याची दुरवस्था, मोजणीसाठी अपुरी यंत्रसामुग्री, बाष्पीभवनाचा वाढता वेग ही कारणं त्यामागे आहेत। काही प्रकल्पांमधील गळतीचं प्रमाण 35 ते 40% गेलं आहे। त्यामुळे धरणांमधून होणारं सिंचन गुणोत्तर कमालीचं बिघडलं आहे। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पीडित कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन असं यावेळी त्यांनी सांगितलं। राज्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून थंडी गायब झाली आहे। त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाल्याने उकाडा जाणवतोय। सगळ्याच ठिकाणच्या तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झालेली आहे। आंबेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेनं 2 एकर शेवंतीच्या शेतात 600 विद्युत बल्ब लावलेत। पिकांच्या वाढीसाठी महिलेनं हा अनोखा प्रयोग केला। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक इथल्या खंडोबा माळ या परिसरामध्ये बिबट्यानं उच्छाद मांडलाय। दिवसा आणि रात्री बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडत आहे। या परिसरातील बिबट्याचा वावर नुकताच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या बिबट्याचा वनविभागानं ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी इथले शेतकरी आणि ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे। भंडारा जिल्ह्याच्या कबलेवाडा इथल्या रहिवासी महिलेला वाघानं शिकार करून ठार केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। परिसरातील नागरिकांनी वाघाला जेरबंद करावं, अन्यथा वाघाला मारावं अशी मागणी करण्यात आली। पाटण तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांची नासधूस करण्यात आली आहे। गव्यांसह रानडुकरांचे कळप जंगलातून गावात शिरले आणि त्यांनी शेतीचं नुकसान केलं। त्यामुळे बळीराजा अडचणीत आलाय। जळगावच्या बाजारात या आठवड्यात साबुदाणा, खोबरं, शेंगदाण्याचे दर घसरले। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। डिसेंबरपासून जिरं साबुदाण्याची नवीन आवक बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहे। त्यामुळे जिरं आणि साबुदाण्याचे दर कमी झाले आहेत। कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोकं वर काढलंय आणि अफवा पसरत असल्यानं पोल्ट्री धारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। आता नव्यानं संकट येईल या भीतीनं जिल्ह्यातील 1400 पोल्ट्री धारक हवालदिल झालेत। मात्र पक्षी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच अफवा पसरवत असल्याचं पोल्ट्री धारकांचं म्हणणं आहे। नालासोपारा विरार लिंक रोडवरील अपूर्ण रस्ता आणि रस्त्याच्या कडेला बिल्डरांनी अतिक्रमण केलंय। बिल्डर रस्त्याच्या कडेला पत्रे लावून अतिक्रमण करत आहेत। त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्याकरता जागाही उरलेली नाही। रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त करून फुटपाथ आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केली आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर इथं चालत्या ट्रकला टायर फुटल्यानं भीषण आग लागली। या ट्रक जळून खाक झाला। सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक मालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अहिल्यानगर निमगाव परिसरात भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या 80 फूट खोल विहिरीत पडला। याची माहिती मिळताच वनविभागाच्या प्रयत्नानंतर तब्बल 1.5 तासांनी बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं। लाडकी बहीण योजनेकरता सरकारनं KYCची अट घातली आहे। त्यामुळे नांदेडच्या हदगाव शहरामध्ये महिलांनी रात्रभर बँकेसमोर मुक्काम ठोकला। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मुंद्रुप या राष्ट्रीय महामार्गावरील कामातीजवळ 66 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। ट्रक चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला। भोसले घाटात संरक्षक भिंतीला ट्रकने जोरदार धडक दिली। ट्रक चालक गंभीर जखमी झाला। पंढरपूरमधील यमाई तलावाला तरुणानं उडी मारल्याची घटना समोर आली आहे। ऋतिक शंकर कदम असं तरुणाचं नाव आहे। प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे। नाशिकच्या सटाणा शहरासह ग्रामीण भागातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। पोलिसांनी सापळा रचून 3 जणांना अटक केली। 20 दुचाकी जप्त केल्या। छत्रपती संभाजीनगरातल्या चिखलठाणा परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव हायवेनं चिरडलं। मालनबाई चौधरी असं मृत महिलेचं नाव आहे। या प्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील 6 आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। तर डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे यांच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी घेणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। 3 आणि 5 वर्ष LLB अभ्यासक्रमाकाठी
घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आलाय। प्रवेश परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका 150 गुणांऐवजी 120 गुणांची काढली जाणार आहे। प्रत्येकी प्रश्नाला 1 गुण असेल। 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय। कॉपी आढळली तर त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्यात येणार आहे। फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाचं प्रकरण आढळून येईल त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे। याबाबतचा मोठाच निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला।